पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सुलोचना यांनी घरी पार्टी ठेवलेली आहे आणि पहिल्यांदा आलोक हा सगळ्यांसमोर येणार आहे। त्यावेळेस अंबिका म्हणते की यामुळे आपलं खूप नुकसान होऊ शकतं। त्यावेळेस इकडं सुलोचना सगुणाला सांगतात की मी जसं म्हटलं आहे तसं सर्व गोष्टी व्हायला हव्यात आणि त्या तिथून निघून जातात। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणतात आलोक हा पहिल्यांदा सगळ्यांसमोर येणार, त्यावेळेस जर तो अग्रेसिव्ह झाला तर त्याला कसं सांभाळायचं। त्यानंतर इकडं कौस्तुभ हा त्याच्या मित्राला भेटायला येतो आणि तो रोहनबद्दल विचारतो। त्यावेळेस तो म्हणतो की रोहन कामत हे तुझ्याच एरियामध्ये राहतात ना, त्यावेळेस तुला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का। तेवढ्यात तिथे रोहनचा मित्र येतो आणि म्हणतो की काय भावा काय सुरू आहे आणि त्यानंतर आता बहिणीचं लग्न कसं सुरू आहे असं विचारतो। त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की हो सर्वच काही सुरू आहे। त्यावेळेस इकडं त्याचा मित्र म्हणतो की हळदीमध्ये आपल्याला बोलवायचं आणि आपण खूप ओली हळद खेळणार। त्यावेळेस इकडं कौस्तुभ सांगतो की आम्ही ओली हळद खेळत नाही आणि त्यानंतर तिथून ते निघून जातात। इकडे आई आजी या कामाला बसलेले असतात तेव्हा प्राजक्ता बाहेर जायला निघते। तेव्हा आई आजी प्राजक्ताला विचारतात की एवढ्या सकाळी सकाळी तू कुठे चालली आहेस। तेव्हा ती म्हणते की सूर्यवंशी यांच्याकडे चाललेली आहे आणि आज थोडंसं जास्त काम आहे त्यामुळे लवकर बोलवलं आहे। त्यावेळेस इकडं आई आजी तृप्तीला बोलवतात आणि म्हणतात की मी तुला एक काम सांगत आहे आणि ते नीट करायचं आहे। त्यावेळेस आई आजी म्हणतात की तुला प्राजक्ताचा पाठलाग करायचा आहे आणि ती कुठे जाते ते सर्व काही पाहता। नंतर इकडं प्राजक्ता ही रोहनला भेटायला कॅफेमध्ये बोलवलं असतं। त्यावेळेस ती येते आणि त्यावेळेस रोहन म्हणतो ही तर भाग्यश्री नाही आहे। त्यावेळेस तो म्हणतो की तू भाग्यश्री नाही आहेस तर तू कोण आहेस। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते मी भाग्यश्रीची मैत्रीण आहे आणि त्यानंतर इकडं रोहन म्हणतो की तुला मला का भेटायचं होतं आणि तू मला का मेसेज केला। त्यावेळेस इकडं भाग्यश्रीची मैत्रीण म्हणून प्राजक्ता म्हणते की तुम्ही भाग्यश्रीला फसवत आहात, हुंडा घेणं हे चुकीचं आहे हे तुम्हाला माहीत आहे ना। जर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली तर तुम्ही सगळेजण जेलच्या मागे व्हाल। त्यानंतर इकडं रोहन म्हणतो की याबद्दल मी तुम्हाला का उत्तर देऊ आणि तुम्ही कोण आहात। त्यानंतर इकडं प्राजक्ता तिथून निघून जात असते। तेव्हा रोहन म्हणतो की जर तुम्ही तुमचा चेहरा दाखवला तर मी तुम्हाला त्याबद्दल सर्व काही सांगेल। त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की मी मामींना शब्द दिला आहे की मी मुलांच्या समोर येणार नाही, पण इकडं भाग्यश्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मला आलं तरी चालेल, म्हणून ती आपला स्कार्फ काढते आणि मग त्याच्यासमोर बसते। त्यावेळेस इकडं रोहन सर्व काही सांगत असतो की इकडं मी हे लग्न खरंच करत आहे। तेवढ्यामध्ये इकडं तृप्ती ही आई आजींना फोन करते आणि सांगते की प्राजक्ता ही रोहनला भेटायला कॅफेमध्ये आलेली आहे। त्यावेळेस आई आजी म्हणतात मला हिच्यावरती कालपासूनच संशय होता आणि ही काहीतरी घोळ घालणार असं वाटतच होतं। त्यावेळेस इकडं आई आजी तिला म्हणतात की तू त्यांचा फोटो घे। त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की ठीक आहे मी त्यांचा फोटो घेते आणि त्यानंतर इकडं रोहन प्राजक्ताला सांगतो की माझं भाग्यश्रीवरती खरंच खूप प्रेम आहे आणि आईला जर मी म्हणलो की हुंडा वगैरे घ्यायचं नाही तर आई रागवेल, म्हणून मी तिच्या काही आडवं बोललेलो नाही। आणि आई इकडं तृप्ती ही फोटो घेते आणि इकडं रोहन सांगतो की आईंनीच हे पैसे वगैरे हे सगळंच केलेलं आहे आणि तुम्ही जे म्हणत आहात की आम्ही खरंच ही खोटी गाडी वगैरे घेऊन आणि आम्ही खूप श्रीमंत आहोत हे दाखवलेलं आहे आणि जे तुमच्यासमोर चित्र रंगवलेलं आहे ते खरंच खोटं आहे, अशी सर्व काही खरं खरं कबुली देतो। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते जर तुझं भाग्यश्रीवरती खरंच प्रेम आहे तर तू भाग्यश्रीला हे सर्व का नाही सांगितलं। त्यावेळेस इकडं रोहन म्हणतो की मी तिला हे सर्व सांगणारच आहे आणि लग्नानंतर तर तिला हे सर्व माहितीच होणार आहे, पण मी तिला खूप खुश ठेवेल आणि माझं भाग्यश्रीवरती खूप प्रेम आहे। त्यानंतर इकडं भाग्यश्रीसाठी ज्वेलरीही सिलेक्ट केली जात असते। त्यावेळेस तिथे कौस्तुभ थांबून भाग्यश्रीची मजा घेत असतो। त्यावेळेस तिथे आई त्यांच्यासाठी बांगड्या सिलेक्ट करते। त्यावेळेस त्या बांगड्या भाग्यश्रीलाही खूप आवडतात आणि ती म्हणते की ही साईज बरोबर आहे आणि मला या बांगड्या आवडतील। त्यानंतर इकडं कौस्तुभ तेवढ्यात तिथं रोहनचा फोन येतो आणि तो फोन कौस्तुभ घेतो आणि तिला म्हणतो तू मला प्लीज म्हण, त्यानंतर मी तुला फोन देईल। त्यानंतर ती प्लीज म्हणून मोबाईल घेते। त्यावेळेस तिला लक्षात येतं की रोहन म्हणतो की तुझी मैत्रीण मला भेटायला आली होती
आणि जर तुला लग्न करायचं नसेल तर तू मला सरळ सरळ सांग, आणि मलाही काही लग्न करायची हौस नाही आहे. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते, कोण मैत्रीण आणि कोणाला भेटायला आली होती आणि तिचं नाव काय? त्यावेळेस रोहन म्हणतो की मला काहीच माहीत नाही की तिचं नाव काय आहे. जे काही आहे ते तू शोधून काढ आणि ते सर्व बघ. त्याच्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की हा असा का बोलत होता, आणि माझी कोण मैत्रीण जी रोहनला भेटायला गेली होती. तेवढ्यामध्ये तिथं तृप्ती येते. त्यानंतर आई आजी सांगतात की तुझी मैत्रीण कोणी नाही तर प्राजक्ता रोहनला भेटायला गेली होती. त्यावेळेस भाग्यश्रीचा तिच्यावरती विश्वास बसत नाही. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होते की जोपर्यंत भाग्यश्रीच्या डोक्यावरती अक्षदा पडत नाही तोपर्यंत तिचा मनू चेहराही कोणाच्या समोर येता कामा नये. ती कालपासूनच खूप बदललेली दिसत होती, म्हणून मी तृप्तीला तिच्या मागावर पाठवले होते. आणि हे बघ फोटो, आणि ती रोहनचा आणि प्राजक्ताचा फोटो भाग्यश्रीला दाखवते. तर तेव्हा भाग्यश्री म्हणते की तृप्ती वहिनी तुम्ही हॉटेलमध्ये काय करत होता? त्यावेळेस इकडं आई आजी म्हणते तिला काय प्रश्न विचारत आहे, जे खरं आहे ते तू तुझ्या पाठाकीनलाच विचार ना की ती रोहनला भेटायला का गेली होती. सुरुवातीलाही असं झालं आहे, आता पण असंच होईल, आणि त्यानंतर इकडं लग्नामध्ये विघ्न येईल. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की प्राजक्ता ही लग्न होईपर्यंत कोणाच्या समोर यायला कामा नाही. त्यावेळेस भाग्यश्रीचा कोणावरतीच विश्वास बसत नाही आणि ती म्हणते की नाही, प्राजक्ता असं कधीच करणार नाही, आणि काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते मी तिला विचारूनच बघेल.